नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। चला जाऊया येळ अमावस्येच्या सस्नेह भोजनाला। शेतकऱ्याच्या प्रमुख शेतीविषयक उत्सवापैकी हा एक खूप मोठा असा उत्सव आहे। या वेळ अमावस्येच्या दिवशी कुठल्याही देवी देवताची पूजा न करता, कुठल्याही मूर्तीची पूजा न करता केवळ काळ्या मातीची, काळ्या आईची पूजा केली जाते व आपल्या इष्ट मित्र गणगोतासह सर्वांना सस्नेह भोजन मोठ्या आनंदाने घातले जाते। असाच उत्सव आज संपन्न झाला आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री उमेश देव जोशी यांच्या शेतामध्ये श्री उमेश गुरु जोशी यांची सुंदर अशी गोशाळा श्री कृष्ण आंबा गोशाळा आहे आणि या गोशाळेमध्येच खूप देशी गाई आहेत, छोटे छोटे बछडे आहेत आणि याच ठिकाणी उमेश देव गुरु जोशी यांच्या शेतामध्ये वेळ अमावस्येच्या निमित्ताने गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड यांचे सर्व स्वच्छता दूत या सस्नेह भोजनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर चला आपण पाहूया वेळ अमावस्या सस्नेह भोजन उमेश देव गुरु जोशी यांच्या शेतातील। जेवण येतं ते खाली बसल्यावर काय भात वगैरे आवडलं तर आम्ही पाणी टाकू देणार नाही। भरतो म्हणजे आवाज नंतर भरतो ना। वेळ अमावस्येचा हा उत्सव म्हणजे अस्सल शेतकऱ्यांनी मातीशी जोडलेला एकरूप होण्याकरता मातीशी जोडल्या जाऊन मातीचीच पूजा या उत्सवामध्ये केल्या जाते। या उत्सवामध्ये फक्त काळ्या आईची, काळ्या मातीची सेवा पूजन केले जाते। जा रे घ्या मला काय माहिती की तुम्ही आधी बसले असतात। खाणार आहे मेरा हो आरू आप जल्दी ही वनदेवता आल्याशिवाय नंतर भरतो आवाज सेंड करतो। भाजी वगैरे भाजी पोळी इथे बघा बरोबर हे काय हा हो हे काय भजी पण वाढतील तो भजी खात हा उत्सव म्हणजे एक वनराईचा निसर्गाने भरलेल्या, जसं काय काळ्या आईने हिरवा शालू नेसलेला अशा या प्रफुल्ल अशा वातावरणामध्ये आपल्या
आप्त इष्ट मित्रासह वनभोजन करण्याचा एक पर्वकाळच असतो आणि हा वर्षातून फक्त एक वेळेस येत असतो, ते म्हणजे वेळ अमावस्या. उलट व्हायला सूर्याकडे तिकडं तोंड करायला. तुम्ही केलं ते तर मला बघूनच मी माझ्या गावाकडचं मी 2 मजली आरसीसी केले, पण मला एक खूप सवाल दाखवतो तुम्हाला मी. बांधकामापेक्षा कमी खर्च पैसे होते तो तीच आणि ते कसं काळी जमीन बांधकाम होईल ना नाही म्हणून मग पैसे काय करायचे काय काळी बंदोबस्त काय हे बरं टिकले हे खाली गट घालता काय गट्टी घातली खाली गट. आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र.